श्रीराम जय जय राम। श्री स्वामी समर्थ। रामनवमीचे हे जे पर्व आहे ते रामनवमी म्हणजेच श्रीरामांच्या जन्म उत्सवाने सुरू होते। बघा, वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीस झाला आणि कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता। रामनवमीच्या चैत्र महिन्यातील नवरात्रीचा तो अखेरचा दिवस होता आणि रामनवमी फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात साजरी केली जाते आणि यावेळी नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलला होत आहे। चला जाणून घेऊया रामनवमी कधी आहे। तर पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमीच्या तिथीला 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 सुरुवात होईल आणि नवमी तिथी 17 जानेवारीला दुपारी 3:15 असेल। आता उदय तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी ही 17 एप्रिलला साजरी होईल। 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असेल। बघा, भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पठण आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण करावे। असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील। या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, तसेच पिवळ्या रंगाचा फुलांचा हार देखील अर्पण करावा। आता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी कशी रामांची पूजा करायची हे पाहूया। तर तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। त्यानंतर पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या, यावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता, हनुमान यांची मूर्ती गंगाजलाने स्वच्छ करून चौरंगावर स्थापित करा। मग चंदनाचा टिळा लावावा, त्यानंतर अक्षत, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी। मग तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे। तुमची जर इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडामधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचेही पठण करू शकता। तर अशा प्रकारे थोडक्यात आपण श्रीरामांची आठवण आणि देवाची आठवण आपण नाही ठेवणार तर मग कोणाची ठेवणार, असे श्रीरामांची आणि आताच याच वर्षी श्रीरामांचे अयोध्येत खूप मोठे मंदिर झालेले आहे, त्यामुळे शक्य झाले तर तिथेही तुम्ही जाऊन येऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय जय राम नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायला विसरू नका। धन्यवाद।